रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयानं वाहन पासिंगची मुदत ठरवून दिली होती। त्या मुदतीनंतर पासिंग करणाऱ्या वाहनधारकांना दररोज 50 रुपये दंडाची आकारणी करण्यात येते। या आकारणीला वाहनधारकांकडून कडाडून विरोध होऊ लागलाय। या दंडाची आकारणी रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीनं पहिल्या टप्प्यात महामोर्चा काढला होता। पुन्हा सरकारला जाग यावी यासाठी समितीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर खरडा भाकरी आंदोलन सुरू केलंय। लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो। लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो। यावेळी समितीनं शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे वाहनधारकांवर खरडा भाकरी खाण्याची वेळ आल्याचं सांगितलं। आम्हाला खरडा भाकर खाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाहीये। सरकारनं रिक्षावाल्यांच्या सर्वसामान्य स्थितीकडे लक्ष द्यावं आणि सरकारनं तूप साखर खाण्यापेक्षा तूप साखर देण्याचं काम रिक्षावाल्यांना करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। वाहनधारक समितीनं वाहनधारकांवर लादलेला हा जिजिया कर सरकारकडून जोपर्यंत रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतलाय। 27 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होते। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुसरा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी खरडा भाकर आंदोलन इथं जाहीर केलेलं आहे। विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर आम्ही या ठिकाणी जेलभरोचं आंदोलन करत आहोत। सरकार जोपर्यंत हा 50 रुपयाचे दंड आकारणे मागं घेत नाही आहे, पूर्णपणे रद्द करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। या आंदोलनात सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, अविनाश दिंडे, अतुल पवार, मोहन बागडी, राहुल पवार, राकेश गायकवाड, सुभाष शेटे, अशोक जाधव, अरुण घोरपडे, शिवाजी पाटील, संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचे सदस्य सहभागी झाले होते।